नमस्कार. आज आपण एका अशा देवतेच्या दिव्य कथा ऐकणार आहोत ज्याचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुठलेही मंगल कार्य सुरू होत नाही, ज्याचं नाव घेतल्यावर अडथळे दूर होतात आणि ज्याला संपूर्ण जग विघ्नहर्ता म्हणून ओळखतं. तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा श्री गणेश, बुद्धीचा अधिपती, ज्ञानाचा सागर आणि भक्तांचा खरा मित्र. या कथांमधून आपल्याला दिसेल त्याचा अद्भुत जन्म, बालपणीच्या लीलांनी देवदानवांनाही आश्चर्यचकित करणारे प्रसंग, त्याचं मऊ पण बुद्धिमान हृदय आणि महाकाव्य महाभारत लेखनासाठी त्याने केलेलं योगदान. तर चला भक्तिभावाने श्री गणेशाचं स्मरण करून या अद्भुत गाथेचा आरंभ करूया. सगळ्यात आधी ऐकूया आपल्या बाप्पाचा जन्म कसा झाला आणि कसं मिळालं त्याला हत्तीचं मुख, जे आज त्याच्या अद्वितीय रूपाचं वैशिष्ट्य आहे. एकदा हिमालयाच्या कैलास पर्वतावर माता पार्वती स्नानाला सज्ज झाल्या होत्या. त्या अंगावर लावण्यासाठी उठणं बनवत होत्या. त्यांनी उठणं हातात घेतलं आणि त्यातून एक सुंदर मुलगा तयार केला. आपल्या दिव्य शक्तीने त्यात प्राण फुंकले आणि तो जिवंत झाला. तो मुलगा म्हणजेच गणेश. पार्वती मातेने गणेशाला सांगितलं की तू माझा पुत्र आहेस गणेश. मी स्नान करून येईपर्यंत या दाराची राखण कर, कुणालाही आत येऊ देऊ नकोस. गणेश दाराशी उभा राहिला. इतक्यात भगवान शंकर आले. ते आत जाणार होते, पण गणेशाने त्यांना अडवलं. शंकर म्हणाले, मी या घराचा स्वामी आहे, मला आत जाऊ दे. पण गणेश ठामपणे म्हणाला, आईनं कोणालाही आत येऊ देण्यास मनाई केली आहे, तुम्ही आत जाऊ शकत नाही. भगवान शंकरांना राग आला, मी तुझा पिता आहे, तू मला थांबवतोस. पण गणेशाने मातेच्या आज्ञेप्रमाणे त्यांना आत जाऊ दिलं नाही. संघर्ष झाला आणि रागाच्या भरात शंकरांनी आपलं त्रिशूल उगारलं. क्षणात गणेशाचं शिर धडावेगळं झालं. माता पार्वती बाहेर आल्या. आपला मुलगा मृत पाहून त्या दुःखाने व संतापाने व्याकुळ झाल्या. त्या म्हणाल्या, हा माझा पुत्र आहे, जर याला जिवंत केलं नाही तर मी संपूर्ण सृष्टीचा नाश करीन. तेव्हा देव, ऋषी, ब्रह्मा, विष्णू सर्वांनी विनंती केली. भगवान शंकरांनी चूक मान्य केली आणि आपल्या गणांना आज्ञा केली की उत्तर दिशेला जो पहिला जीव दिसेल त्याचं शिर आणा. शंकरांचे गण उत्तर दिशेला शोधायला निघाले. त्यांना पहिला प्राणी भेटला, हत्ती. त्याचं शिर आणलं गेलं आणि भगवान शंकरांनी ते प्रेमाने गणेशाच्या धडावर ठेवून प्राणप्रतिष्ठा केली. बालक गणेश पुन्हा जिवंत झाला. आता तो झाला गजानन. आणि अशा रीतीने आपल्या लाडक्या बाप्पाला हत्तीचं मुख प्राप्त झालं. पण गणेशाचं रूप पाहून माता पार्वतींच्या मनात शंका आली. हे रूप पाहून लोक गणेशाला हसतील का? वेगळा दिसतो म्हणून त्याला कमी लेखतील का? त्यांची व्याकुळता पाहून सर्व देवदेवता पुढे आले आणि लाडक्या गणेशाला आशीर्वाद दिला. ब्रह्मदेव म्हणाले, गणेशा, तू ज्ञानाचा स्वामी होशील. विष्णू भगवान म्हणाले, तुझ्या नावाशिवाय पृथ्वीवर कुठलंही शुभकार्य सुरू होणार नाही. महादेवानी आपल्या पुत्राकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, गणेशा, तू लोकांचे विघ्न दूर करशील, तुला विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जाईल. सर्व देवतांनी एकमुखाने आशीर्वाद दिला. सर्वप्रथम पूज्य म्हणून तुझी पूजा होईल. कुठलंही कार्य, कुठलाही उत्सव तुझ्या पूजनाशिवाय पूर्ण होणार नाही. हे ऐकताच पार्वती मातांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांच्या लाडक्या पुत्राचं हे विशिष्ट रूप हेच त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य ठरलं. गणेशाला हत्तीचं मुख कसं मिळालं हे आपण पाहिलं. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्या बाप्पाचं वाहन कोण होतं? इतर देवांना सिंह, गरुड, बैल अशी मोठी मोठी वाहनं मिळाली होती, पण गणपती बाप्पाला मात्र एक छोटासा उंदीर. हा उंदीर कसा काय बाप्पाचं वाहन बनला? चला तर मग ऐकूया गणपती बाप्पाच्या आयुष्यातील अजून एक रोचक प्रसंग. खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक गजमुख नावाचा राक्षस होता. तो दिसायला प्रचंड आणि ताकदीने अजून भयंकर, पण त्याला आपली ताकद खूप भारी वाटायची. त्यामुळे तो सतत लोकांना त्रास द्यायचा, ऋषीमुनींच्या यज्ञात गोंधळ घालायचा. सगळे देव आणि ऋषी त्याच्या त्रासाने वैतागले
ते म्हणाले की हा गजमुख आमचं काहीही ऐकत नाही. आता फक्त श्री गणेशच याला थांबवू शकतील. मग सगळ्यांनी गणेशाला विनंती केली. श्री गणेश प्रसन्न झाले आणि गजमुखासमोर उभे राहिले. गजमुख हसत म्हणाला, हा छोटासा गणेश मला थांबवणार, पाहूया. आणि मग युद्ध सुरू झालं. गणेशजींनी आपल्या पाशाने, परशुने जोरदार वार केला. गजमुख घाबरला आणि पळू लागला. पळता पळता तो म्हणाला, आता मी कोणाच्याही हाती लागणार नाही. आणि त्याने मोठ्या उंदराचे रूप धारण केले. पण श्री गणेश कुठे हार मानणारे. त्यांनी पटकन पाश टाकून तो उंदीर पकडला. तो उंदीर घाबरून म्हणाला, हे श्री गणेश, मला माफ करा. मी पुन्हा कधीच वाईट काम करणार नाही. मी तुमच्या सेवेत राहू इच्छितो. गणेश हसले आणि म्हणाले, अरे मूषका, आता तू माझा वाहन होशील. माझ्या प्रत्येक रूपासोबत तुझाही मान केला जाईल. त्यानंतर त्या दिवसापासून तो मूषक गणेशाचा वाहन झाला, मोठ्या देवाचा लहानसा साथीदार. पण इथेच गोष्ट थांबत नाही. बाप्पाला फक्त वाहनच नाही, तर आणखी एक खास गोष्ट प्रिय आहे. ती म्हणजे दूर्वा. इतक्या साऱ्या फुलांमध्ये, सोन्याच्या हारांमध्ये, सुगंधी मालांमध्ये गणपती बाप्पाला ही साधीशी हिरवी दूर्वा इतकी का प्रिय आहे? चला तर मग जाणून घेऊया पुढच्या कथेतून. एकदा पृथ्वीवर अनलासूर नावाचा भयंकर राक्षस त्रास देत होता. त्याच्या आगीच्या ज्वाळांनी लोक घाबरून गेले होते. गणेशजींनी त्या राक्षसाचा नाश करण्याचा निर्धार केला. त्यांनी महाकाय रूप धारण केलं आणि अनलासुराला गिळून टाकलं. पण अनलासुराच्या अंगातील आग गणेशांच्या पोटात पेटू लागली. त्यांना जळजळ जाणवू लागली. सगळे देव घाबरले. कोणी दूध दिलं, कोणी दही, कोणी तूप, तर कोणी मोदक. पण जळजळ कमी झाली नाही. तेव्हा काही ऋषींनी हिरव्यागार दूर्वा आणून गणेशांच्या डोक्यावर ठेवल्या. क्षणात गणेशांच्या अंगात थंडावा पसरला. त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाली. गणेश आनंदाने हसले आणि म्हणाले, आजपासून दूर्वा मला अत्यंत प्रिय असतील. जो कोणी भक्त मला श्रद्धेने दूर्वा अर्पण करेल, त्याचे सर्व विघ्न नाहीसे होतील. आता कळालं ना, आपण बाप्पाला आवर्जून दूर्वा का अर्पण करतो ते? पण बाप्पाचा महिमा इथेच थांबलेला नाही. एकदा तर धनाच्या देवतेला म्हणजे श्री कुबेरालाच आपला अहंकार सोडावा लागला. होय, बघूयात पुढच्या कथेत. पण त्याआधी जर गोष्ट आवडते आहे तर एक लाईक कराल, गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आता सुरू करूयात पुढची कथा. गणेशजींनी श्री कुबेराचा गर्व कसा हरवला. धनाचे अधिपती यक्षराज श्री कुबेर हे स्वर्गातील अतिशय वैभवशाली देव. त्यांच्याकडे अमाप संपत्ती, रत्ने व सुवर्ण. पण एकदा या वैभवामुळे त्यांच्या अंतःकरणात गर्व उत्पन्न झाला. त्यांना वाटू लागले की माझ्या ऐश्वर्याला तीनही लोकांत तोड नाही. अगदी भगवान शंकर आणि माता पार्वती सुद्धा माझं वैभव पाहून चकित होतील. एके दिवशी ते कैलासावर आले आणि आदरपूर्वक म्हणाले, हे महादेव, हे जगतमाते, माझे सौभाग्य असेल जर तुम्ही माझ्या राजवाड्यात भोजनासाठी याल. कृपया मला तुमचे आदरात इथे करण्याचे सौभाग्य द्याल. भगवान शंकर सर्वज्ञ आहेत. त्यांनी कुबेराच्या मनातील गर्व जाणला. ते प्रेमळ हास्य करून म्हणाले, हे कुबेर, आम्ही नाही येऊ शकत, पण आमचे प्रिय पुत्र श्री गणेश तुझे आमंत्रण स्वीकारतील. श्री गणेश आनंदाने कुबेरासोबत निघाले. राजवाड्यात कुबेराने असंख्य थाळ्या मांडल्या. दिव्य फळे, मध, दूध, मिठाया, सुवासिक अन्न. श्री गणेश आदराने आसनावर बसले आणि भोजन सुरू केले. त्यांनी खायला सुरुवात केली आणि काही क्षणातच शेकडो थाळ्या संपल्या. त्यानंतर भांडारातील सगळं धान्य, दूध, फळं, संपत्तीतील प्रत्येक अन्नपदार्थ सर्व काही त्यांनी सहजतेने ग्रहण केले. तरीही श्री गणेश प्रसन्नतेने म्हणाले, हे कुबेरराज, माझी भूक अद्याप भागलेली नाही. कुबेर व्याकुळ झाले. त्यांना जाणवले की त्यांच्या अमाप संपत्तीनेही श्री गणेशांची भूक भागू शकत नाही. भयभीत होऊन ते कैलासावर धावत गेले व विनवणी करू लागले, हे महादेव, हे जगतमाते, मला क्षमा करा.
माझा गर्व मला नाशाच्या मार्गावर घेऊन गेला आहे. श्री गणेशांची भूक माझ्या ऐश्वर्याने भागत नाहीये, कृपा करा. भगवान शंकर शांत स्वरात म्हणाले, हे कुबेर, श्री गणेशांची भूक केवळ अन्नाने भागत नाही. त्यांना तृप्त करण्याचा मार्ग भक्ती आणि नम्रतेतून जातो. तुझा गर्व संपत्तीवर आहे, म्हणून तू अपूर्ण आहेस. संपत्ती क्षणभंगूर आहे, परंतु भक्ती हीच खरा खजिना आहे. कुबेराला आपली चूक उमगली. ते परत राजवाड्यात आले. त्यांनी अत्यंत नम्रतेने एक मूठभर साधा भात आणि स्वच्छ पाणी संपूर्ण भक्तिभावाने श्री गणेशाला अर्पण केले. क्षणात श्री गणेश प्रसन्न झाले. ते समाधानाने हसले आणि म्हणाले, हे कुबेरराज, आज आपण गर्वाचा त्याग केला आहात. लक्षात ठेवा, वैभव क्षणिक आहे, परंतु भक्तिभाव हा अमर आहे. असं म्हणून गणेशजींनी कुबेराचा अहंकार मोडला. बाप्पाला आपण बुद्धीची देवता म्हणतो आणि त्यांच्या ह्याच बुद्धिमत्तेचा प्रत्यय आपल्या पुढच्या बष्टीतून येतो, त्यांच्या आणि कार्तिकेय यांच्या शर्यतीतून. लहानपणी बाप्पा आणि त्यांचा भाऊ कार्तिकेय यांच्यात नेहमीच खेळ गमती चालायच्या. कधी दोघे धावायचे, कधी उड्या मारायचे, तर कधी भांडण करून लगेच मिटवायचे. पण एकदा तर अशी शर्यत लागली की सगळे दिव आश्चर्यचकित झाले. चला तर मग ऐकूया त्या शर्यतीची गोष्ट, ज्यात बाप्पाने आपल्या बुद्धीने सर्वांनाच थक्क करून टाकलं. एकदा देवसभेत कार्तिकेयने प्रश्न उपस्थित केला, गणेशालाच नेहमी प्रथमपूज्य का मानलं जातं? आम्ही दोघे भाऊ असताना श्रेष्ठत्वाचा निर्णय का फक्त त्याच्या बाजूने होतो? हा प्रश्न ऐकून देव ऋषी सर्व विचारात पडले. तेव्हा पार्वती मातेनं एक निकष ठरवला, जो संपूर्ण विश्वाची 3 प्रदक्षिणा प्रथम पूर्ण करेल त्यालाच श्रेष्ठत्व आणि प्रथम पूज्यत्व मिळेल. हे ऐकताच कार्तिकेय त्यांचे वाहन मोर यावर बसले आणि क्षणात पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघून गेले. त्यांच्या गतीला तोडच नव्हती. गणेश मात्र शांतपणे उभे राहिली. त्यांच्या मनात विचार आला की संपूर्ण विश्व म्हणजे नेमकं काय? माझ्यासाठी तर माझे माता पिता हेच माझं विश्व आहेत. आणि मग त्यांनी आपल्या आई वडिलांना म्हणजेच शिव पार्वतींना 3 वेळा प्रदक्षिणा केली. कार्तिकेय विश्वाच्या 3 फेऱ्या करून परत आले, पण तोपर्यंत गणेश आधीच आपलं कार्य पूर्ण करून उभे होते. तेव्हा सर्व देवतांनी मान्य केलं की खरा विजेता गणेशच आहेत. पार्वती आणि शंकरांनीही जाहीर केलं की गणेश बुद्धी आणि भक्तीत श्रेष्ठ आहेत. आजपासून तेच प्रथम पूज्य ठरतील. कोणतेही मंगल कार्य त्यांच्या वंदनेशिवाय सुरू होणार नाही. त्या दिवसापासून गणेश सर्वांचे लाडके, प्रथम पूज्य आणि बुद्धीचे अधिपती ठरले. पहिली पूजा त्यांचीच करायची अशी प्रथा सुरू झाली. पण पुढे एकदा असं झालं की चंद्रदेवानेच बाप्पाची थट्टा केली. आणि मग काय झालं माहितीये का? चला तर ऐकूया गणेश आणि चंद्र यांची गोष्ट. एकदा गणेश खूप मोदक खाऊन तृप्त झाले. रात्री ते आपल्या छोट्या उंदरावर बसून हळूहळू चालले होते. अचानक उंदरासमोर साप आला. उंदीर घाबरला आणि त्याने उडी मारली. त्यामुळे गणेश खाली पडले. हे सर्व चंद्रदेव आकाशातून पाहत होते. गणेश खाली पडलेले पाहून ते मोठ्याने हसू लागले. गणेशांना हे अजिबात आवडलं नाही. त्यांनी रागाने चंद्राला शाप दिला, आजपासून जो कोणी तुला पाहिल त्याच्यावर खोटा आरोप होईल. हे ऐकल्यावर चंद्राचं तेज कमी होऊ लागलं. सगळं जग उदास झालं. दिवस रात्र मोजणे, तिथीवार काढणे कठीण झालं. सगळे देव घाबरले. देवांनी गणेशाला विनंती केली की चंद्राशिवाय जग चालणार नाही, कृपा करून शाप कमी करा. गणेश दयाळूच आहेत. त्यांनी सांगितलं की चंद्राचं तेज आता रोज बदलत राहील. कधी कमी होईल, कधी जास्त होईल. पौर्णिमेला तो पूर्ण तेजस्वी दिसेल आणि अमावस्येला दिसणार नाही. पण भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी जर कोणी चंद्र पाहिला तर त्याला खोटा आरोप सहन करावा लागेल. त्या दिवसापासून चंद्राच्या कला वाढत घटत गेल्या आणि आजही लोक मानतात की गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये. अशी ही गणेश आणि चंद्राची अद्भुत गोष्ट. पण बाप्पाचे चमत्कार इथेच थांबले नाहीत. लवकरच एक असं कार्य घडणार होतं जे संपूर्ण जगासाठी अमूल्य ठरलं, आणि ते म्हणजे महाभारत ग्रंथ.
या महान कार्यात स्वतः श्री गणेशांची होती एक खास अनोखी भूमिका. चला तर मग ऐकूया महर्षी व्यास आणि गणेश यांची महाभारत लिहिण्याची कथा. एकदा महर्षी व्यास यांच्या मनात विचार आला. कुरुक्षेत्रातील युद्धाचा इतिहास, त्यातील धर्म अधर्माचे प्रश्न, राजे महाराजांचे चरित्र आणि जीवनाचे तत्वज्ञान हे सर्व लोकांसाठी अमूल्य आहे. हे ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी एक महान ग्रंथ रचावा लागेल. त्यांनी महाभारत ग्रंथ लिहिण्याची योजना केली. पण तेवढा विशाल ग्रंथ स्वतः बोलून सांगणे शक्य असले तरी तो लिहून ठेवणे फार कठीण होते. यासाठी एक समर्थ लेखक आवश्यक होता. व्यासमुनींनी विचार केला, हा कार्यभाग कोण करू शकेल? आणि त्या विचाराने ते थेट हिमालयातील कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या दर्शनाला गेले. शिवशंकरांनी महर्षी व्यासांचे स्वागत केले. व्यासांनी आदरपूर्वक वंदन करून त्यांना आपला हेतू सांगितला की प्रभू, मी महाभारतासारखा भव्य ग्रंथ रचू इच्छितो, पण या लेखनासाठी मला समर्थ लेखकाची आवश्यकता आहे. तेव्हा भगवान शंकर प्रेमाने म्हणाले, महर्षी व्यास, या कार्यासाठी योग्य लेखक फक्त एकच आहे, माझा पुत्र गणेश. तो बुद्धीचा अधिपती आहे, त्याला आमंत्रित कर. तोच तुझे शब्द अक्षरबद्ध करून हा ग्रंथ अमर करेल. व्यासांनी नम्रतेने मान हलवली आणि गणेशाचे स्मरण केले. श्री गणेश प्रगट झाले. महर्षी व्यासांना अभिवादन करून त्यांनी विचारले की मुनिवर्य, काय कार्य आहे? महर्षी व्यास म्हणाले की हे श्री गणेश, मी महाभारत ग्रंथाची रचना करू इच्छितो, त्यासाठी तुम्ही लेखन करावे ही प्रार्थना. श्री गणेश म्हणाले, हो, पण माझी एक अट आहे. तुम्ही श्लोक सांगताना थांबता कामा नये. मी अखंड लिहित राहीन. महर्षी व्यास काही क्षण विचारात पडले आणि मग म्हणाले, ठीक आहे, पण माझीही एक अट आहे. तुम्ही लिहिण्यापूर्वी प्रत्येक श्लोकाचा अर्थ पूर्ण समजून घेऊन मगच लिहाल. दोघांनी एकमेकांच्या अटी मान्य केल्या आणि अशा रीतीने सुरू झालं महाभारताचं महान लेखन कार्य, ज्यात महर्षी व्यासांचे ज्ञान आणि श्री गणेशाची वेगवान लेखन कला एकत्र आली. म्हणूनच महाभारताला व्यासवाणी आणि गणेश लेखन असं गौरवाने म्हटलं जातं. पण बाप्पाचा महिमा एवढ्यावरच थांबला नाही. कारण पुढे अशी एक अद्भुत घटना घडली, जिथे एका ऋषींनी संकटाच्या काळात प्रार्थना केली आणि त्या प्रसंगातून गणेशजींना चिंतामणी हे नाव मिळालं. चला तर मग ऐकूया चिंतामणी व गणपती यांची विलक्षण कथा. पूर्वी विदर्भ प्रदेशात कपिल ऋषी नावाचे एक महान तपस्वी राहत होते. त्यांच्या आश्रमात एक विलक्षण रत्न होते. त्याचं नाव होतं चिंतामणी. हे रत्न जेवढं विलक्षण होतं तेवढंच अद्भुतही होतं. ते रत्न धारकाच्या मनातील इच्छा पूर्ण करीत असे. म्हणूनच ऋषींनी ते स्वतःसाठी नव्हे, तर आश्रमात आलेल्या पाहुण्यांच्या सेवेसाठी वापरलं. भुकेलेपणी अन्न हवं असेल तर चिंतामणीमुळे थाळ्या भरून जेवण तयार होत असे. तहान लागली तर मधुर पेय मिळत असे. वस्त्र, रत्ने, अलंकार सर्व काही मिळे. एकदा शंभरसेन नावाचा एक लोभी व अत्याचारी राजकुमार त्या आश्रमात आला. तो कपिल ऋषींच्या सत्काराने प्रभावित झाला. पण जेव्हा त्याने चिंतामणीचं अद्भुत सामर्थ्य पाहिलं तेव्हा त्याच्या मनात लोभ जागा झाला. त्याने मनाशी ठरवलं, हे रत्न जर माझ्याकडे आलं तर मी संपूर्ण जग जिंकू शकतो. त्याने कपिल ऋषींना फसवून चिंतामणी हिसकावून घेतलं आणि आपल्या राजवाड्यात नेलं. ऋषींना खूप दुःख झालं. त्यांनी देवदेवतांकडे प्रार्थना केली. शेवटी त्यांनी गणपती बाप्पांची आराधना केली. त्यांनी श्रीगणेशांना मनवणी केली, हे श्रीगणेश, लोकांच्या विघ्नांचा नाश करणारे, शंभरसेनाने माझं अमूल्य चिंतामणी रत्न लुटून नेलं आहे. कृपा करून माझं हे विघ्न दूर करा. गणेशजींनी ऋषींची प्रार्थना ऐकली. ते स्वतः आपल्या मूषक वाहनावर आरूढ झाले आणि शंभरसेनाच्या राजधानीकडे निघाले. राजवाड्यात पोहोचल्यावर गणेशजींनी शंभरसेनाला युद्धासाठी आव्हान दिलं. शंभरसेन अहंकाराने हसला. पण युद्ध सुरू झाल्यावर गणेशजींच्या दिव्य पराक्रमासमोर शंभरसेन टिकू शकला नाही. त्याच्या सैन्याचा नाश झाला आणि अखेर तो स्वतःही पराभूत होऊन गणेशजींच्या पायाशी आला. गणेशजींनी चिंतामणी रत्न कपिल ऋषींना परत दिलं. कपिल ऋषी आनंदाने म्हणाले, हे गणपती,
तुम्हीच माझा खरा चिंतामणी आहात. तुमच्यासारखं माझ्या सर्व चिंतांचा नाश करणारं दुसरं रत्न नाही. तेव्हापासून गणपती बाप्पा चिंतामणी गणपती या नावाने प्रसिद्ध झाले. आजही पुणे जिल्ह्यात ठेऊर येथे गणेशाच्या अष्टविनायकांपैकी चिंतामणी हे मंदिर आहे. तेथे भक्त आपल्या चिंतेपासून मुक्त होण्यासाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतात. चिंतामणी हे नाव बाप्पाला कसं मिळालं ते आपण पाहिलं. पण बाप्पाच्या नावामागे अजून एक खास प्रसंग आहे. जेव्हा त्यांचा एक दात तुटला आणि त्यानंतर त्यांना मिळालं आणखी एक प्रसिद्ध नाव, एकदंत. चला तर मग ऐकूया श्री गणेश आणि परशुराम यांचा अद्भुत प्रसंग. एकदा परशुरामजी आपल्या आराध्य भगवान शंकरांना वंदन करण्यासाठी कैलासावर आले. त्यांच्या हातात होता स्वतः भगवान शंकरांनी दिलेला दिव्य परशु. त्यावेळी भगवान शंकर ध्यानात मग्न होते. माता पार्वतींनी विचार केला की शंकरांना ध्यानात व्यत्यय येऊ नये, म्हणून त्यांनी आपल्या पुत्राला श्री गणेशाला द्वारपाल म्हणून उभे केले. परशुरामजी दाराशी पोहोचले आणि म्हणाले की मला आज जाऊन भगवान शंकरांना वंदन करायचे आहे. श्री गणेश नम्रतेने पण ठामपणे म्हणाले की पिताश्री ध्यानात आहेत, कृपया थांबा. हे ऐकून परशुरामजी संतापले आणि म्हणाले की मी परशुराम, भगवान विष्णूचा अंशावतार, मला थांबवणार? पण गणेश निर्धाराने उभे राहिले. त्यांच्या दृष्टीने आई वडिलांची आज्ञा सर्वश्रेष्ठ होती. रागाच्या भरात परशुरामजींनी आपल्या परशुने वार केला. तो परशु दिव्य असल्याने अत्यंत प्रखर होता. श्री गणेशांनी जाणलं की हा परशु महादेवांचं वरदान आहे, याला विरोध करणं योग्य नाही. म्हणून त्यांनी तो प्रहार आपल्या एका दातावरच स्वीकारला. त्यामुळे त्यांचा एक दात मोडला आणि त्या दिवसापासून ते एकदंत झाले. हे पाहून परशुरामजींचा राग शांत झाला. त्यांनी गणेशाची क्षमा मागितली. तेव्हा भगवान शंकर आणि माता पार्वती बाहेर आले. भगवान शंकर म्हणाले, हे गणेश, आजपासून तू एकदंत म्हणून ओळखला जाशील. हे तुझ्या सहनशीलतेचं व क्षमाशीलतेचं स्मारक आहे. तुझं हे नाव लोकांच्या सदैव स्मरणात राहील. श्री गणेशांनी मंद स्मित करून परशुरामजींना क्षमा केली. परशुरामजींशी घडलेला प्रसंग संपला. श्री गणेशांनी त्यांच्या शौर्याबरोबरच क्षमाशीलतेचंही दर्शन घडवलं. पण तुम्हाला माहीत आहे का, गणेशजी मूळतः ब्रह्मचारी मानले जातात. मग असं असताना त्यांचे 2 विवाह कसे झाले? यामागेही एक खास कथा आहे. चला तर मग ऐकूया श्री गणेश आणि तुळशीची गोष्ट, जिथून पुढे त्यांच्या विवाहाचा प्रवास सुरू झाला. हिमालयाच्या पायथ्याशी एक पवित्र नदी वाहत होती. त्या नदीच्या तीरावर एक दिवस श्री गणेश तपश्चर्या करत होते. त्यांचं मन अगदी समाधानी, शांत होतं. संपूर्ण परिसरात दिव्य तेज पसरलं होतं. तेव्हाच तिथे तुळशी देवी आल्या. तुळशी अतिशय पवित्र, तपस्विनी देवी. त्यांनी गणेशांना ध्यानस्थ पाहिलं आणि मनात विचार केला, हा तर तेजस्वी, सुंदर, सर्वांवर कृपा करणारा देव. अशा दिव्य पुरुषाशीच माझं लग्न झालं पाहिजे. तुळशी देवी गणेशांच्या समोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, हे श्री गणेश, तुमचं तेज अनंत आहे. माझ्या हृदयात तुमच्यासाठी प्रीती निर्माण झाली आहे. कृपा करून माझ्याशी विवाह कराल? गणेशजींनी डोळे उघडले, स्मितहास्य करीत म्हणाले, हे देवी, मी ब्रह्मचर्य व्रत घेतलेलं आहे. माझा आयुष्य तपश्चर्येला आणि ज्ञानाला अर्पण आहे. मला विवाह करायचा नाही. गणेशांचं उत्तर ऐकून देवी तुळशी खूप निराश झाल्या. त्यांच्या मनात राग दाटून आला. त्या म्हणाल्या, श्री गणेश, तुम्ही माझा प्रस्ताव नाकारलात. मी तुम्हाला शाप देते. तुमचे 2 विवाह होतील. हे ऐकताच वातावरण गंभीर झालं. श्री गणेश रागावले, पण शांत स्वरात म्हणाले, देवी, तुम्ही पवित्र आहात, पण रागाच्या भरात दिलेला शाप योग्य नाही. तुम्ही जरी सर्वत्र पूजली जाणारी असाल तरी आजपासून तुमचा विवाहाशी संबंध राहणार नाही. तुम्हाला लग्न सोहळ्यात कधीही स्थान मिळणार नाही. तेव्हापासूनच गणेश पूजेत तुळशीचा वापर टाळला जातो आणि विवाह सोहळ्यात देखील
तुळशी अर्पण केली जात नाही. तुळशी पूजनीय आहे, पण गणेशाच्या पूजेत व विवाहप्रसंगी नाही. जिथे तुळशी देवींचं लग्न बाप्पाशी झालं नाही, तिथे पुढे मात्र गणेशजींचा विवाह सोहळा भव्य थाटामाटात पार पडला. आपल्या प्रिय बाप्पाचं हे लग्न होतं ऋद्धी आणि सिद्धी या देवींसोबत. चला तर मग ऐकूया श्री गणेशांच्या विवाह सोहळ्याची ही खास कथा. एकदा सर्व देवी देवता कैलास पर्वतावर जमलेल्या होत्या. त्यांनी भगवान शंकर आणि माता पार्वतींना नम्रपणे विनंती केली की गणेशजींनी जगासाठी खूप कार्य केलं आहे, पण त्यांचा विवाह झाला नाही. त्यांचे लग्न झालं तर त्यांची संतती धर्म आणि समृद्धी वाढवतील. माता पार्वतींनाही हे पटले. त्यांनी महादेवांकडे पाहिलं. महादेवांनीही शांत स्मित देऊन मान्यता दिली. मग देवांनी मिळून ब्रह्मदेवांच्या कन्या ऋद्धी आणि सिद्धी यांची निवड केली. कैलासावर भव्य विवाह सोहळा झाला. सगळीकडे मंगलध्वनी, गंधर्वांचे गाणे, अप्सरांचे नृत्य, ऋषींचे आशीर्वाद यामुळे सृष्टी आनंदली. त्या दिवसापासून गणेशजी ऋद्धी सिद्धी समेत पूजले जाऊ लागले. काळ पुढे सरकला. ऋद्धी व सिद्धी यांच्या पोटी गणेशजींना 2 तेजस्वी पुत्र झाले. मोठा पुत्र शुभ, जो मंगल, सौंदर्य आणि कल्याणाचं प्रतीक आहे. धाकटा पुत्र लाभ, जो यश, समृद्धी आणि संपत्तीचं प्रतीक आहे. आणि अशा रीतीने गणेशजींचं कुटुंब पूर्ण झालं. ऋद्धी, सिद्धी आणि त्यांचे पुत्र शुभलाभ. आजही जेव्हा आपण बाप्पाची पूजा करतो तेव्हा घराघरात सौभाग्य, मंगलमयता आणि समृद्धी नांदते. आवडली का ही गोष्ट? मग लगेच लाईक करा आणि ही गोष्ट आपल्या मित्रमैत्रिणींना व कुटुंबियांना नक्की शेअर करा. अशाच अजून सुंदर आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा, गणपती बाप्पा मोरया.